मास्तरने एका मुलाला प्रश्न विचारला, तू लय चॅप्टर दिसतोय, तुझा जन्म कधी झाला? त्यांनी सांगितलं, सर माझा जन्म बुधवारी झाला. मग सर तुमचा जन्म कधी झाला? सरांनी सांगितलं, माझा जन्म तर रविवारी झाला. सर तुम्ही सर असून खोटं बोलू नका, रविवारी जन्म होतच नाही का? रविवारी तर सुट्टी असती, आता जन्मात सुट्टीचं काय आहे का? सर म्हणले, चुप बस, तुला बेल्टच काढून मारेल. तो म्हणला, मारूच शकत नाही का? बेल्ट काढल्यावर तुमची पॅन्टच गळून जाईल. एक म्हणलं, महाराज तुम्ही कीर्तन करताना माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. राहून आलं तोंड किती? मी म्हणलं 10. तू एका अंगावर कसं झोपत असल? मी म्हणलं, मला नाही माहित, ते मारुतीला विचारायला लागलं. आता तो पट्ट्या लंकेत गेलता ना, आपण दुसऱ्याच्या गावात जाऊन चुप बसतो, गाव दुसऱ्याचे झपकतील. ये गावात तिथल्या मालकाची जाऊन मालकाची दाढी जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. दाढीच ना जाळे, मिस सुद्धा जाळल्या. सोन्याची लंका होती, सोन्याची लंका सुद्धा जाळली. एवढी ताकद होती. एवढी ताकद का? अंजनीच्या तपासाठी अंजनी माताने तप करत बसलं होतं. तेव्हा जगाचा बाप महादेवाने प्रसन्न झाले. अंजनी माता, काय पाहिजे तुम्हाला? मला फक्त एकच पाहिजे, मला पुत्र पाहिजे, मला दुसरं कोणी नको, तुम्हीच या माझ्या पोटी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. एवढी ताकद का? दुधामुळं. अंजनी माताचं दुधा तरी थेंब जरी दगडावर पडला ना, दगड तुटत होता, एवढी ताकद होती. आता दूध राहिलं का? आता बाटली. आता जन्मतापासून तर बाटली, तर शेवटपर्यंत बाटली. टोकण्यात बदलतो, लबराचं जातं, पत्राचं येतं. ती ओकणार सोबत तोटत नाही. आणि ती मोठी झाला, मोठी बाटली, ती आम्हाला सुद्धा आवरत नाही. ती म्हणतं, आम्हाला माहिती आहे गंधावाले, तुमच्यात वरीच न दम असलं तर तुम्ही पिऊन दाखवा. त्यासाठी आम्ही भुका थांबले का? त्यासाठी आम्ही माळी घालतो का? एक दोन पारावर बसले. एक म्हणलं, दारू पिल्यानं खोकला जातो का? दुसरा म्हणला, नक्की जाणार का? दारू म्हणजे बायको गेली, घरदार गेला, तुझा खोकला का नाही जाणार? ते घाले ना वेगळं, हे घाले ना वेगळं. ते एवढं सांगितलं ना, आयुष्याचा नाश करू नका. मंडपाच्या बारी गेलं ना, काढलीच तंबाखू. लय लांबून लांबून मारत येतात तर. आजचं तर लयच बारीक पिल्लू होत, लय ठोकत होत. गावकऱ्यांनी लय निवडून निवडून महाराज आणले. आम्हाला ते तंबाखू निवडतंय. आजचं तर लयच बारीक होतं, पण लय ठोकत होत. त्यांनी तर सांगितलं ना, पुड्या खाऊ नका, सांगितच असत्यात. हो हो म्हणायचं असतं, त्यांचा धंदाच आहे. अरे नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश, आयुष्याचा नका करू नाश. आता तरी पुढे ह्याची उपदेश. आता तरी पुढे ह्याची उपदेश. आता तरी पुढे आजी उपदेश. ओ
करुणाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे धन्यवाद. आता तरी पुढे ह्याची उपदेश मागचं सोडा आताच बघा. आता नाव विलय चाटरू नाव शांती नसतेल भांडणं आणती नाव ज्ञानेश्वर पेल्यावर सापडत नाही घर नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर नाव माऊली सारखंच बाटल्या आणतो. आता एका आजीला झाली ना त्या नातीचं नाव काय ठेवायचं जनाबाई मुक्ताबाई कानोपात्रा सुंदर जसं नाव ठेवायचं ना. म्हातारी बघायची टीव्ही नाव काय ठेवलं पप्पी. आता पप्पी कोण नाव असतं का. आता पप्पी आजी मागे समाधी सोडायला कुठं आळंदीला तिथं लाखो वारकरी सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी नात नाजी. दर्शन झालं एसटी मध्ये बसले पण एसटी मध्ये बसायलाच जागा नव्हती. दिवस मावळला रात्र झाली पण त्यांना काय बसायला जागा भेटली नाही. पण रात्री 6 वाजता ती एसटीच्या खाली कंडक्टर उतरला. आजी माय काठी टेकत त्या कंडक्टर पैसे गेली. कंडक्टर दिवस मावळला रात्र झाली पण मला काय बसायला जागा भेटली नाही. तू मला नको घेऊ पण माझी पप्पी घे. कंडक्टर जवळ दुसऱ्या कंडक्टर दवाखान्यातच नेले. आजी माय सफरचंद घेऊन गेली. या काय झोपायची वेळ आता तरी माझी पप्पी घे. तुमचं म्हणणं तरी काय होतं. माझ्या नातीचं नाव आहे पप्पी तिला एसटी मध्ये बसून घ्या असं माझं म्हणणं होतं. पहिले सांगायचं ना 2 लागे ना सोया खुपसायला नाव चांगला असू द्या. नाव ज्ञानेश्वर आणि ताकद ज्ञानेश्वर 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 मुखी मनता सुपती तेर मुखी मनता सुपती तेर चला आळंदीला